विटा शहरात स्वतःचं घर घ्यायचं आहे, स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, मग विचार कसला करताय? विटा कराड हायवे लगत विवेकानंद नगर बसस्टॉप समोर साकारते विट्यातील सर्वात मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स, ज्यामध्ये असतील 45 शॉप्स, 15 ऑफिसेस आणि तब्बल 42 फ्लॅट्स, तेही स्वतंत्र पार्किंगसह. मुंबई पुण्यासारखे जीवन जगताना आपण अनुभवाल वॉकिंग ट्रॅक, मंदिर, गार्डन, जिम, स्विमिंग पूल, 24 तास सतर्क सिक्युरिटी, CCTV कॅमेरे, बेसमेंट पार्किंग व अन्य बऱ्याच सोयीसुविधा. चला तर मग आजच आपले बुकिंग निश्चित करा. आमचा पत्ता डायमंड आर्केड, कराड रोड, विटा. संपर्क राजू पाटील किर्दत 93 222 68 103 व हनुमंत किर्दत 930 983 94 77. नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष, शरद पवार यांची राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांनी एकत्र येत महायुतीला रोखण्यात यश मिळवले असले तरी महाविकास आघाडीतील अंतर्गत कुरबुरी सुरूच असल्याचे दिसते. गुरुवार दिनांक 5 सप्टेंबर 2024 रोजी राज्याचे नेते व पलूस कडेगावचे भाग्यविधाते स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे व स्मारकाचे अनावरण व लोकार्पण सोहळ्यास काँग्रेसचे राहुल गांधी येणार असून यावेळी राष्ट्रवादीचे शरद पवार हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. त्याचबरोबर अखिल भारतीय काँग्रेस कमिटी अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खरगे यांच्याबरोबर अनेक मान्यवर येत असताना कार्यक्रम पत्रिकेमध्ये महाविकास आघाडीच्या शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे नाव नसल्याने महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल आहे का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. दुसरी गोष्ट, या पत्रिकेमध्ये अनेक राष्ट्रपुरुषांचे फोटो असताना हिंदू हृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही छापला नाही. ठाकरे गटाच्या शिवसेनेचा कसलाही संबंध या कार्यक्रमाशी ठेवला नसल्याने महाविकास आघाडीतील ठाकरे गट मात्र संतप्त झाला आहे. मी काँग्रेसमध्ये नाही, अपक्ष आहे असे म्हणणाऱ्या खासदार विशाल पाटील यांचे नाव पत्रिकेमध्ये आहे, त्यामुळे हा कार्यक्रम फक्त काँग्रेसपुरता आहे असे म्हटले तर अपक्ष विशाल पाटील व राष्ट्रवादीचे शरद पवार यांना स्थान दिल्याने मग मित्रपक्ष शिवसेनेला का डावलले अशी चर्चाही होत आहे. पंडित नेहरूंपासून वसंतदादांपर्यंतच्या राष्ट्रपुरुषांचे फोटो आहेत, मग अखंड महाराष्ट्राचे हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नसल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या निवडणुकांपुरते फक्त शिवसेनेला महाविकास आघाडीत घ्यायचे का असा प्रश्नही उपस्थित होत आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकतेच माननीय विश्वजित व विशाल ही आमचीच मुलं आहेत असं विधान केलं होतं. तसेच अनेक राजकीय प्रश्नांसाठी उद्धव ठाकरे हे सोनिया गांधी, राहुल गांधी यांना भेटत आहेत, चर्चाही करीत आहेत. असे असताना त्यांना इतक्या मोठ्या कार्यक्रमाला डावलणे कितपत योग्य आहे अशा चर्चाही होत आहेत. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.